नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे एकलव्य करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो. असेच माझ्यावर प्रेम करत राहा. तुमच्यासाठी नवीन नवीन क्लुप्त्यासह मी व्याकरण एकदम शॉर्टकट ट्रिकने तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि सर्वात सोप्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करून हे शिकवलं जाईल. तर बघा मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला भाग 1 मध्ये स्वर पाहिले. आता याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन आणि व्यंजनाच्या पुढं आणि बाकीचा भाग पाहणार आहोत आपण डिटेलमध्ये. चला तर मित्रांनो, आपण डिटेलमध्ये पाहू. आता पाहिजे आपल्याला व्यंजन. आता व्यंजन म्हणजे काय? तर व्यंजन म्हणजे काय पाहण्याच्या अगोदर आपण व्यंजनामध्ये काय काय पाहणार आहोत हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये आता पाहणार आहोत पर्श व्यंजन, त्याचप्रमाणे पाहणार आहोत अर्धस्वर, त्याचप्रमाणे पाहणार आहोत उष्मे, महाप्राण, स्वतंत्र वर्ण, परत संयुक्त व्यंजन, परत पाहणार आहोत आपण कठोर व्यंजन, परत पाहणार आहोत मृदू व्यंजन, परत अनुनासिक व्यंजन. आता बघा, आपल्याला प्रत्यक्षात पाहायचं आहे व्यंजन म्हणजे काय. तर बघा, मराठीमध्ये वर्णमालेमध्ये एकूण 34 व्यंजन येतं. आता व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचं आपल्याला सहाय्य घ्यावं लागतं. स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं तरच आपल्याला व्यंजन लिहिता येतं. बघा, व्यंजनांना स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं म्हणून त्यांना परसवर्णसुद्धा म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे व्यंजनाच्या शेवटी स्वर येतो म्हणून व्यंजनांना स्वरांत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर बघा, इकडे लक्ष द्या. एकदम व्यंजन, ह्या व्यंजनामध्ये एकूण बघा, इकडे लक्ष द्या. तर व्यंजनामध्ये एकूण 34 व्यंजन आहेत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. एकूण किती व्यंजन येतं? 34 व्यंजन येतं. ही एक ध्यानात ठेवा ह्या व्यंजनामध्ये. आणि व्यंजनांना काय म्हणून ओळखलं जातं? व्यंजनांना स्वरांत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. का? कारण त्यांना स्वरांचा काय घ्यावा लागतो? आधार घ्यावा लागतो. व्यंजनांना काय करावं लागतो? स्वरांचा आधार घ्यावा लागतो म्हणून त्यांना स्वरांत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांना काय म्हणून ओळखलं जातं? स्वरांत म्हणून ओळखलं जातं. व्यंजनांना संस्कृतमध्ये हल म्हणतात. हल ही विचारात ठेवा. हा परीक्षेला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आता सध्या व्यंजनांना हल म्हणून ओळखलं जातं संस्कृतमध्ये, आणि मग हल म्हणत असल्यामुळे त्यांना हलांतसुद्धा म्हणून ओळखलं जातं. परसवर्ण व्यंजनांना खालीलपैकी काय म्हणून ओळखलं जाते असा सुद्धा प्रश्न येतो. त्याच्यामध्ये ही विचारात ठेवा, व्यंजनांना परसवर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशा प्रकारे व्यंजनाबद्दल आपल्याला विशेष माहिती असणं गरजेचं आहे. व्यंजन एकूण किती येतं? 34 व्यंजन येतं. व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराचा आधार घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे म्हणून त्यांना काय म्हणत येतं? परसवर्ण असं म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे व्यंजनांच्या शेवटी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरांत म्हणून ओळखलं जातं. व्यंजनांना संस्कृतमध्ये हल म्हणतात त्यामुळे ह्याला हलांत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता पुढचा भाग पाहणार आहोत आपण. बघा, आता डिटेलमध्ये पाहिजे आपल्याला पर्शव्यंजन. पर्शव्यंजन म्हणजे काय बघा, आणि पर्शव्यंजन किती येतं हे पाहिजे आपल्याला. बघा, क च ट त प या अक्षरांच्या गटातील अक्षरांना पर्शव्यंजन म्हणून ओळखले जाते. क च ट त प. बघा, क मध्ये 5 अक्षर येतं, च मध्ये 5 अक्षर येतं, ट मध्ये 5 अक्षर येतं, त मध्ये 5 अक्षर, प मध्ये 5 अक्षर. असे 5-5 अक्षरांच्या गटाला हे 5 अक्षराचे मिळून 25 अक्षर तयार होते. ह्या 25 अक्षराच्या गटाला आपण पर्शव्यंजन म्हणून ओळखलं जातो. म्हणजे इकडे बारकाईने लक्ष द्या की ह्या ज्यामध्ये एकूण किती पर्शव्यंजनामध्ये किती हे येतं व्यंजन येतं पर्शव्यंजनामध्ये. बघा, पर्शव्यंजनामध्ये आहेत 25 व्यंजनं. किती व्यंजन येतं? 25 व्यंजन आहेत. ही बी ध्यानात ठेवायचं. हा बी परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. पर्शव्यंजन एकूण किती आहेत? किती येतं? 25 पर्शव्यंजने आहेत. पुढचं बघा, पुढचा भाग पाहिजे आपल्याला. आता प्रत्यक्षात पर्शव्यंजन किती आहे आता कसे आहेत बघा. बघा, कचा गट मग सांगितलं तुम्हाला. कचा गटमध्ये क ख ग घ आणि न.
क ख ग ग आणि न शेवटी ती ड दिसतंय तुम्हाला, तर ड नसतं ती. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, बऱ्याच जणांनी आपली वर्णमाला व्यवस्थित पाहिलेली नाही. काही जण प्रत्येक पहिल्यांदा वेळेस पाहिल्यानंतर त्याला ड म्हणतात, ड नाही, त्याच्यामध्ये एक टिंब दिसतोय ना, बरोबर आहे. ही वाङ्मयातलं नाही, काय वाङ्मयातलं नाही. कचा गट लक्षात आला तुमच्या साऱ्यांच्या. बघा आता आपल्याला चचा गट पाहिजे. च छ ज झ न ही त्र सारखं दिसते बघा, बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो. त्र आणि ह्या न मध्ये फरक आहे. ही चचा गट आहे. आता पुढचं पाहिजे आपल्याला ट ठ ड ढ न, हा टचा गट आहे बघा, टचा गट त थ द ध न हे तचा गट. आणि शेवटचा राहिलेला हा 5वा गट म्हणजे प फ ब भ म असे 5 अक्षराचे 5 अक्षरं आहेत. आता नीट बारकाईने लक्ष द्या की आता ह्याच्यामध्ये हा आहे कचा गट, हा आहे चचा गट, हा आहे टचा गट, हा आहे तचा गट आणि हा आहे पचा गट. ह्या 5 अक्षराच्या गटांना आपण पर्शव्यंजन म्हणून ओळखलं जातं. किती आहेत पर्शव्यंजनं? 5 पर्शव्यंजने आहेत. आता पुढचं पाहिजे आपल्याला कठोर व्यंजन. आता कठोर व्यंजन म्हणजे काय बघा, इकडे लक्ष द्या. ज्या व्यंजनांचा उच्चार कठोर असतो त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. ज्या व्यंजनांचा उच्चार कसा असतो? कठोर असतो, त्याला म्हणजे कठोर व्यंजन. आणि कठोर व्यंजनात श्वासवर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. श्वासवर्ण, कठोर कठोर व्यंजन, श्वासवर्ण आणि त्यांनाच अघोष वर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बघा कठोर व्यंजन म्हणजे काय ही लक्षात आलं पाहिजे. ज्या व्यंजनांचा उच्चार कठोर होतो त्यांना म्हणते कठोर व्यंजन. आणि कठोर व्यंजन आणि त्याच कठोर व्यंजनाला आपण दुसरं नाव दिलं आहे श्वासवर्ण. श्वासवर्ण, अघोष वर्ण हे त्याचे नावं आहेत. बघा नेमके आता कठोर व्यंजन किती येतं आणि कोणते कोणते हे पाहिजे आपल्याला. बघा हे लक्ष द्या. मग पाहिलेला आपण कच ट पचा गट आहे बघा. आता क शेजारचं गट क ख च छ ट बघा, क ख त्याचप्रमाणे हे अक्षर बघा क ख च अक्षर च छ ट ठ त थ प फ हे पर्शव्यंजन गटातील 10 अक्षरं बघा. पर्शव्यंजन गटातील किती येतं? ही 10. हा आणि ही दुसरी येतं 3 उष्मे येतं बघा. उष्मे आपण पाहणार आहेत. आपण उष्मे सुद्धा काय करणार येतं? पाहणार आहोत. आता ही उष्मे कोणते येतं? श उष्मे म्हणजे काय पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर लक्ष ठेवा की पर्शव्यंजन गटातील 10 आणि 3 उष्मे असे मिळून एकूण 13 काय येतं? हे कठोर व्यंजनं आहेत. किती व्यंजनं आहेत कठोर व्यंजनं? 13 कठोर व्यंजने आहेत. हे लक्षात ठेवा. आता पुढचा घटक पाहिजे आपल्याला मृदुव्यंजन. आता मृदुव्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करणे सोपे असते त्याला म्हणते मृदुव्यंजन. आता मृदू व्यंजनालाच जसं कठोर व्यंजनाला नाव येतं वेगवेगळे, तसेच मृदुव्यंजनाला सुद्धा वेगवेगळे नाव येतं. मृदुव्यंजनाचे नाव सुद्धा काय येतं? घोषवर्ण आणि त्यालाच नादवर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कोणचे त्यालाच काय म्हणून ओळखलं जातं? बघा मृदुव्यंजनालाच काय म्हणून ओळखलं जातं? घोषवर्ण आणि त्यालाच काय म्हणून ओळखलं जातं? नादवर्ण म्हणून ओळखलं जातं. असं ही बी ध्यानात ठेवायचं आवश्यकता आहे. बघा आता पुढचा घटक पाहिजे आपल्याला. बघा मृदुव्यंजन. आता पहिला आपण की मृदुवर्णाचा आपण काय म्हणून ओळखला जातो? घोषवर्ण आणि नादवर्ण. आता पुढचा घटक पाहिजे. आता एकदम महत्त्वाचं बघा, इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला मागं सांगितले किती येतं? 13 वर्ण येतं. 10 पर्शव्यंजन गटातील आणि 3 उष्मे असे मिळून 13 कठोर वर्ण येतं. मग ही बाकीचे मृदुव्यंजन वर्ण किती? आता मृदुवर्ण म्हणजे बघा आता इकडे मृदुवर्णाची आकडा किती आहे? हा ही 13 सोडता बाकीचे सर्व काय येतं? मृदुवर्ण येतं. 13 सोडता किती येतं? मृदुवर्ण. ही लक्षात ठेवायचं. आता बघा एकदम महत्त्वाचं असेल की आता ही 13 सोडता ही 13 सोडता व्यंजन बी उरलेली आणि स्वर ही उरलेली सर्व काय येतं? मृदुवर्ण आहेत. ही ध्यानात ठेवायचं. ओके हां चला आता पुढचा घटक पाहिजे आपल्याला अनुनासिक. अनुनासिक म्हणजे काय? बघा नाकातून उच्चार होणाऱ्या वर्णांना अनुनासिक म्हणजे. अनु म्हणजे अनुनासिक. नासिक म्हणजे नाकातून उच्चार होणाऱ्या वर्णांना काय म्हणून ओळखलं जातं? अनुनासिक म्हणून ओळखलं जातं. एकूण पर्शव्यंजन गटामध्येच अनुनासिक असतं, दुसरीकडे अनुनासिक नाहीत. ही बी लक्षात ठेवायचं. पर्शव्यंजन गटातलं ही वाङ्मयानं, परत ही त्रसारखं दिसणारं न, परत न रे बाणाचा, न रे नळाचा आणि म रे मकाचा किंवा मगरीचा, अशा प्रकारे हे 5 वर्ण काय येतं? अनुनासिक आहेत. तुम्हाला
परीक्षेला ही प्रश्न विचारत होतो, खालीलपैकी अनुनासिक कोणते नाही. बघा 3 अनुनासिक दिले जातात आणि दुसराच एखादा शब्द दिला जातात, न रे ज्ञानेश्वराचा असं टाकला जातो आणि तो काय असतो, अनुनासिक नसतो. ही बी लक्षात ठेवायचं. एकूण किती अनुनासिक येतं, एकूण 5 अनुनासिक येतं. किती येतं, 5 अनुनासिक आहेत. पुढचा घटक पाहिजे आपल्याला अर्धस्वर. बघा अर्धस्वर, अर्धस्वर म्हणजे काय ही पाहिजे आपल्याला आणि किती अर्धस्वर आहेत ही म्हणून पाहिजे. एकूण मराठीमध्ये बघा आपल्या ह्या वर्णमालेमध्ये एकूण 4 अर्धस्वर आहेत. पण अर्धस्वर म्हणजे काय, ज्या व्यंजनांचा उच्चार करता वेळी अर्ध्या स्वरांचा उच्चार होतो त्यांना अर्धस्वर म्हणतात. बघा अर्धस्वर, स्वर जरी नाव असलं याच्यामध्ये, स्वर जरी नाव वाटत असलं तुम्हाला तरी हे प्रत्यक्षात स्वर नाहीत, हे काय येतं, व्यंजन येतं. त्यांचं नावच फक्त काय आहे, अर्धस्वर आहे. अर्धस्वर लक्षात आलं. फक्त ह्यांचा उच्चार काय होतोय बघा, अर्ध्या स्वरासारखा होतोय, त्यामुळे ह्याला म्हणतात अर्धस्वर. उच्चार अर्ध्या स्वरासारखा होतोय म्हणून ह्याला काय म्हणतात, अर्धस्वर म्हणतात. बघा पुढचं पाहिजे, एकूण किती येतं अर्धस्वर, मग 4 अर्धस्वर येतं. कोणते कोणते बघा, बघा एक लक्ष द्या. ये रे गाईचा, ये रे गाईचा उच्चार बघा, ई रे इडलुंब, ई रे इजारीसारखा इमारतीसारखा होतोय बघा, अर्धा उच्चार. ये रे गाईमध्ये ई रे इमारतीसारखं होतोय बघा, बघा ई याच्यामध्ये उच्चार, ये रे गाईच्यामध्ये उच्चार काय होतोय, अर्धा ह्या ई सारखा होतोय म्हणून ह्याला म्हणतात अर्धस्वर. लक्षात येते का. ओके. आता पुढचं बघा, र रे रवीचा आहे बघा, रू रे ऋषीचा, हे स्वर आहे. ऋषीचा काय आहे, स्वर आहे आणि र काय आहे, हे व्यंजन आहे. परंतु ह्या र मध्ये ह्या रूचा काय होतोय, अर्धा उच्चार होतोय, त्यामुळे ह्याला म्हणतात अर्धस्वर. कळालं, हे अर्धस्वर येतं. ह्याचा उच्चार काय होतोय, अर्धा स्वरासारखा होतोय म्हणून ह्याला म्हणतात अर्धस्वर. आता पुढचं अक्षर आहे ल. ल मध्ये लू, क्लुप्तीचं लू आहे ना, ह्या लूचा काय होतोय, अर्धा उच्चार होतोय, त्यामुळे ह्याला काय म्हणतात अर्धस्वर म्हणतात. बघा ह्या लू मध्ये ह्या लूचा अर्धा उच्चार होतोय म्हणून ह्याला म्हणतात अर्धस्वर. आणि शेवटचं पाहिजे आपल्याला व. व मध्ये उ या अक्षराचा काय होतोय, अर्धा उच्चार होतोय. ह्या व मध्ये काय होतोय, अर्ध्या उचा अक्षर उच्चार होतोय म्हणून ह्याला म्हणतात. बघा पुढं पाहिजे आपल्याला उष्मे. आता उष्मे किती येतं, 3. उष्मे म्हणजे काय बघा, उष्मे श म्हणता कितीच आपली जिभेचा इतर अवयवाशी काय होतोय, घर्षण होते आणि घर्षण होऊन काय होते, उष्णता निर्माण होते. बघा बघा श स श या व्यंजनांचा उच्चार करता वेळी काय होते, जीभ आपल्या इतर अवयवांना तोंडामध्ये काय होते, घर्षण होते, त्यामुळे काय होते, उष्णता निर्माण होते, त्यामुळे ह्याला म्हणतात उष्मे. उष्मे एकूण किती येतं, उष्मे एकूण 3 येतं. बघा उष्मेमध्ये श श आणि श हे अशा प्रकारचे एकूण 3 उष्मे आहेत. आता पुढचा भाग पाहिजे आपल्याला. आता ही जी 3 उष्मे येतं हे आपण पाठीमागं पाहिलं आहे की ही काय येतं, ही कठोर व्यंजनं आहेत. ही उष्मे काय आहेत, कठोर व्यंजनं आहेत. आता पुढं पाहिजे आपल्याला महाप्राण. महाप्राण काय होते, महाप्राण म्हणता वेळी त्याच्यामध्ये ह आहे बघा, ह असल्यामुळे काय होते, फुफ्सातील हवा काय होते, एकदम जोरात बाहेर फेकली जाते, त्यामुळे ह्याला म्हणतात महाप्राण. म्हणजे मराठीमध्ये किती महाप्राण येतं आपल्याला हे पाहिजे आहे. महत्त्वाचा महाप्राण कोणता आहे, ह हा महाप्राण आहे. बघा आता महत्त्वाचं पाहिजे मराठीमध्ये जो वर्ण इंग्रजीमध्ये लिहिताना याच्या अक्षराची काय करावं लागते, आपल्याला सही घ्यावं लागते, त्याला आपण महाप्राण म्हणून ओळखलं जातं. कोणत्या अक्षराचं सही घ्यायचं, ह्या याच्या अक्षराचं सही घ्यावं लागते बघा. त्यामुळे ह्याला जी बाकीचे मराठी वर्णमालेमधले जेवढे अक्षर आहेत इंग्रजीमध्ये लिहिता वेळी त्यांना एच हे अक्षर जर लिहिता त्याचा सहाय्य घ्यावं लागलं तर त्याला काय म्हणतात, महाप्राण म्हणून ओळखलं जातं. एच या अक्षरामध्ये ह या अक्षराची छटा असते, त्यामुळे ह्याला म्हणतात महाप्राण. बघा आता आपल्याला पाहिजे आहे महत्त्वाचं, मराठीमध्ये अनेक महाप्राण किती येतं बघा आणि कोणते कोणते. बघा ख हे अक्षर आहे, ख कोणतं अक्षर आहे, ख. आता ख या अक्षरासाठी काय वापरलंय, के एच वापरलंय. एच आलं के एच, त्यामुळे ह्याला म्हणतात महाप्राण ख. बघा परत जी एच कोणतं आहे, जी एचसाठी काय, घसाठी काय वापरलं आहे, जी एच वापरलं आहे. घसाठी काय वापरलं आहे, जी एच वापरलं आहे. घसाठी कोणतं वापरलं आहे, जी एच वापरलं आहे. आता पुढचं आहे
छसाठी CH वापरतात. छसाठी कोणतं वापरतात? CH वापरतात. छसाठी CH. हा याच्यामध्ये काय आहे? ह्याची एचची छटा आहे, हची छटा आहे, त्यामुळे हे सुद्धा काय आहे? महाप्राण आहे. पुढचं आहे JH. झसाठी कोणतं वापरलं जातं? JH वापरलं जातं. बघा कोणतं वापरलं जातं? JH झसाठी वापरलं जातं, त्यामुळे हे सुद्धा काय आहे? महाप्राण आहे. हे काय आहे? महाप्राण आहे. बघा आता पुढचं पाहिजे आपल्याला ठ. बघा ठसाठी काय वापरलं जातं? TH वापरलं जातं. ठसाठी काय वापरलं जातं? TH, म्हणून ह्याला काय म्हणतात? महाप्राण म्हणतात. बघा आता पुढचं DH. DH साठी काय वापरलं जातं? DH. बघा साठी. थसाठी TH. थसाठी TH. परत धसाठी DH. फसाठी PH. भसाठी BH. बघा असे ती 10 परशुव्यंजन गटातील किती येतं? 10 आणि 3 उष्मे व 1 महाप्राण असे मिळून एकूण 14 महाप्राण आहेत. किती? बघा एक लक्ष द्या. ही 10 परशुव्यंजन गटातली, ही 3 उष्मे आणि 1 हे महाप्राण असे मिळून 14 महाप्राण आहेत. किती महाप्राण येतं? 14 महाप्राण. आता इकडे लक्ष द्या, एक अपवाद आहे बघा. उष्म्यामध्ये रे सशाचं आहे आणि रे सशासाठी H हे अक्षर वापरलं जात नाही, फक्त S वापरलं जातं. फक्त काय वापरलं जातं? रे सशासाठी फक्त S अक्षर वापरलं जातं. हा रे सशासाठी कोणतं अक्षर वापरलं जातं? S हे अक्षर वापरलं जातं. तरीसुद्धा हे काय आहे? महाप्राण आहे. हे लक्षात ठेवायचं साऱ्यांनी. बघा त्यालाच दुसरं एक अपवाद आहे. साठी ह्या साठी CH वापरलं जातं. बघा कोणतं वापरलं जातं? CH. परंतु हे महाप्राण नाही, हे काय आहे? अल्पप्राण आहे. हे कोणतं आहे? अल्पप्राण आहे. अशा प्रकारे ही 2 लक्षात ठेवा. अपवाद कोणते तर आपण देणार ठेवतो. इंग्रजीमध्ये H अक्षरासाठी काय वापरलं जातं बाबा? की ही जी अक्षर आपल्या मराठीमध्ये येतं की इंग्रजीचं H वापरलं जातं, मग त्याला म्हणतात महाप्राण. परंतु ही 2 अपवाद ठेवायचे लक्षात. कधी बी कोणते? की बाबा हे अक्षर रे सशाचं ह्या अक्षरासाठी H वापरत नाही आणि ह्या अक्षरासाठी CH वापरलं जातं, तरी हे ते महाप्राण असतं, ते काय असतं? अल्पप्राण असतं. आता बघायचं पुढचं वर्ण आपल्याला स्वतंत्र वर्ण. ल या वर्णाला स्वतंत्र वर्ण म्हणून ओळखलं जातं. तो कुठून आलेला आहे? ते द्रविडियन भाषेत आलेला आहे. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलंय. तो कुणाचा आहे? दक्षिण भारतात जेवढ्या भाषा बोलल्या जातात द्रविडियन भाषा आहेत, त्यांना काय म्हणतात? द्रविडियन भाषा. त्या द्रविडियन भाषेतून काय आलाय? हा ल आला आहे. तुम्हाला सांगतो मल्याळम या भाषेच्या नावामध्येच काय ल हा वर्ण आहे. बघा पुढचं पाहिजे आता संयुक्त व्यंजन. हा ळ वर लक्षात ठेवा की ळ वर सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? 2 किंवा 3 व्यंजन एकत्र येऊन जो नवीन व्यंजन तयार होतो ना, त्याला आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. किती व्यंजनं पाहिजे तर? 2 किंवा 3. 2 येऊ शकतात आणि 3 येऊ शकतात. बघा कोणते? आता ही श अक्षर आहे. बघा कोणतं अक्षर आहे? ही श अक्षर आहे. ह्या श अक्षरामध्ये श अक्षर कशापासून तयार झालं आहे? बघा ह्या क आणि ह्या श पासून तयार झाले. क आणि श शरीरक्षत्रियाचा तयार कशापासून झाला आहे? क आणि श ह्या व्यंजनापासून, अन्य व्यंजनापासून तयार झाला आहे. म्हणजे त्यामुळे ह्याला काय म्हणतात? संयुक्त व्यंजन म्हणून ओळखलं जातं. बघा दुसरं बी न रे ज्ञानेश्वराचा द न य कशापासून तयार झाला आहे? ही ज्ञानेश्वराचा द न आणि य ह्या अक्षरापासून तयार झालेला असल्यामुळे ह्याला म्हणतात संयुक्त व्यंजन. बघा मराठीमध्ये अनेकही 2 संयुक्त व्यंजन आहेत. बघा एक त्र आणि एक पुढचा आहे आपल्याला श्र पाहिजे आहे. बघा आता त्र कशापासून तयार झाला? त आणि र कायपासून तयार झाला आहे? त आणि र पासून काय तयार झालेला आहे? श्र तयार झाला आहे. त्र आणि र पासून काय तयार झाला आहे? श्र तयार झालेला आहे. आता श्र बघा इकडे लक्ष द्या. ही त्र आणि काय झालं आहे? त्र हा त आणि र ह्या 2 अक्षरापासून काय झालेला आहे? तयार झालेला आहे. बघा आणि एक पुढचा पाहिजे आपल्याला. पुढचा आहे श्र. श्र कशापासून तयार झाला आहे?
बघा श्रेय अक्षर तयार झाला ह्या श आणि र पासून तयार झाला आहे. कोणत्यापासून अक्षरापासून तयार झाला आहे? श आणि र. बघा मराठीमध्ये तुम्हाला जरी दिसत असले 4 संयुक्त व्यंजनं श, ज्ञ, त्र आणि श्र ही 4 व्यंजनं संयुक्त व्यंजनं असले तरीही मराठीमध्ये बघा मराठीमध्ये फक्त श आणि न्य हे 2च अक्षर काय आहेत वर्णमालेमध्ये समावेश केलेला आहे. या खाल्ल्या अक्षरांचा म्हणजे त्रचा आणि श्रचा वर्णमालेमध्ये समावेश केलेला नाही. 2022च्या GR नुसार या 2 संयुक्त व्यंजनाचा सुद्धा काय केलेला आहे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये काय केलेला आहे समावेश केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढचं आता परसवर्णाने कसं लिहायचं. परसवर्ण म्हणजे काय बघा एकाच्या बदल्यात दुसरं कशा प्रकारे लिहायला येते त्याला म्हणतात परसवर्ण. बघा अनुनासिक आहे. अनुनासिक कोणते येतं आपण पाहिले की 5 अनुनासिक येतं. परशव्यंजन गटातले शेवटचं उभ्या गटातल्या अक्षराला काय म्हणतात 5व्या स्तंभातल्या अक्षराला अनुनासिक म्हणून ओळखलं जातं. बघा इकडे लक्ष द्या. अनुनासिकाच्या ऐवजी अनुस्वाराच्या ऐवजी ह्या 5 अनुनासिकाचा वापर केला जातो. त्यालाच परसवर्ण म्हणून ओळखलं जातं. परसवर्ण काय ओळखलं जातं बघा. परसवर्ण म्हणजे काय बघा इकडे लक्ष द्या. परसवर्ण म्हणजे हे 5 अनुनासिक आहेत. ह्या 5 अनुनासिकाचा वापर कायसाठी केला जातो ह्या अनुस्वारासाठी केला जातो. कायसाठी केला जातो अनुस्वारासाठी केला जातो. अनुस्वाराच्या ऐवजी ह्या 5 अनुनासिकाचा वापर केला जातो. त्यामुळे त्याला म्हणतात परसवर्ण म्हणतात. बघा आता अनुस्वारा पुढील आता इकडे लक्ष द्या. परसवर्ण लिहायचे कसे आणि बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे बारकाईने लक्ष द्या. एकदम बारकाईने लक्ष द्या. आता क चट त प गट काय सांगितलं तुम्हाला मगा परशव्यंजन गट म्हणून सांगितलं. क चट त प गट कोण सांगितलंय परशव्यंजन गट म्हणून सांगितलंय. बघा आता आपल्याला पाहिजे आहे की परसवर्णाने कसं लिहायचं. बघा आता इकडे लक्ष द्या. याच्या अगोदर सांगितलंय मी की परसवर्ण हे फक्त कोणत्या अक्षरात लिहितात परशव्यंजन गटातील अक्षराचे फक्त परसवर्ण लिहिता येतात. आता उदाहरण बघायचं. हा घंटा आहे. घंटा हा शब्द आहे बघा. घंटा कोणता शब्द आहे घंटा. आता इकडे लक्ष द्या. बारकाईने लक्ष द्यायचं की परसवर्णाने कसं लिहिलं जातं. आता अनुसार कशावर आहे. अनुसार ग वर आहे आणि त्याच्या पुढचं अक्षर बघायचं. अनुसाराच्या पुढचं अक्षर कोणतं आहे हे ट आहे. अनुसाराच्या पुढचं अक्षर कोणतं आहे ट. आता इकडे लक्ष द्या नीट बारकाईने. आता हे अनुसार काढायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे परसवर्णाने लिहायचं आहे. ह्या अनुसाराच्या ऐवजी कायचा वापर करायचा आपल्याला अनुसाराच्या ऐवजी ह्या अनुनासिकाचा वापर करायचा आहे. मग अनुनासिकाचा वापर करतावेळी असा नियम आहे की ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या पुढील अक्षर बघायचं आणि त्याच अक्षराच्या गटातील अनुनासिक लिहायचं असतं. दुसरं चालत नाही. एकूण किती अनुनासिक येतं आपण पाहिलं की 5 अक्षर येतं. 5 अनुनासिक येतं. मग आता टच्या गटातलं अनुनासिक कोणतं आहे. टच्या गटातलं अनुनासिक आहे न. कोणतं आहे न रे बाणाचं. टच्या गटातलं अक्षर कोणतं आहे न रे बाणाचं. मग बघा आता इकडे लक्ष द्या. आता ही परसवर्णाने कसं लिहायचं. घंटा हा शब्द परसवर्णाने कसा लिहायचा. आता हा घ अनुस्वार निघाला आणि त्या अनुस्वाराच्या बदल्यात काय येणार आहे या टच्या गटातला अनुनासिक येणार आहे. कोणतं आहे न अर्ध आणि हा टा. घंटा. कळालं ओके. अशा प्रकारे परसवर्णाने लिहिलं जातं. बघा परसवर्णाने लिहिण्यासाठी काय करतात महत्वाची गोष्ट. परसवर्ण अनुस्वार पुढील व्यंजनाच्या अनुसार त्या पुढील व्यंजनाच्या गटातील रांगेतील शेवटचे 5 अक्षर आहेत. ही अनुनासिक येतं बरोबर आहे. हे अनुनासिक येतं आणि हे अनुनासिक बघा सांगितल्याप्रमाणे हो का घंटा या शब्दातील घ या अक्षरावर अनुस्वार असून त्या पुढील अक्षर ट आहे. त्यामुळे ट या अक्षराच्या गटातील अनुनासिक घेऊन अनुस्वार काढावा लागतो. म्हणजेच बघा आता उदाहरण घंटा ओके. अशा प्रकारचे इकडं आता अनेक समजण्यासाठी आणि काय करतो अनेक उदाहरण पाहतो आपण. त्या उदाहरण पाहण्याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट पाहिजे
की कोणत्या गटातील कोणतं अनुनासिक आहे, कोणत्या गटातील कोणतं अनुनासिक आहे. बघा ह्या दाखवल्याप्रमाणे आता ह्या क ख ग घ म्हणजे हे अनुस्वाराच्या अगोदर, अनुस्वाराच्या नंतर जर क ख ग घ हे अक्षर आले तर त्या अनुस्वाराच्या ऐवजी काय लिहिलं जातं, ही न लिहिलेलं न रे वाङ्मयाचा. लक्षात आलं. हा आता पुढचं बघा च छ ज झ अनुस्वाराच्या नंतर च छ ज म्हणजे च च्या गटातील अक्षर असेल तर ते अनुस्वार काढायचा आणि त्याच्याबद्दल काय लिहायचं, अनुस्वार काढून काय करायचं, त्याबद्दल अनुस्वार काढायचा, त्याबद्दल काय लिहायचं, ही न लिहायचं. ओके. हां आता पुढचं पाहिजे आपल्याला टच्या गटातलं. आता मग सांगितल्याप्रमाणे बघा घवर अनुस्वार होता, अनुस्वार कुठं होता, घवर, आणि त्याच्या पुढं अक्षर कोणतं होतं, ही ट, आणि टच्याबद्दल आपण कोणतं लिहिलं बघा, ही न लिहिलं होतं. कोणतं लिहिलं होतं, ही न लिहिलं होतं. लक्षात आलं. अशा प्रकारचं असतं. पुढचं पाहिजे त थ द ध या अनुस्वाराच्या नंतर जर हे अक्षर आले तर त्याच्याबद्दल न लिहायचं असतं. आणि उदाहरण पाहणार होतं आपण प फ ब भ याच्यानंतर जर अनुस्वाराच्या नंतर जर प फ ब भ या 4 अक्षरापैकी जर अक्षर आलं तर त्याच गटातील अनुनासिक कोणतं आहे, त्याच गटातील अनुनासिक हा म आहे. कोणता आहे, म आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, अपरस्वराने लिहायचं असतं. बघा इकडे लक्ष द्या, ह्या स्पर्श गटातील व्यंजनाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही अक्षराला अनुस्वाराच्या बदल्यात परस्वराने लिहिता येत नाही. परस्वराने लिहिता येत नाही. एकदम काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ओके. आता पुढे पाहिजे आपल्याला. आता उदाहरण बघा. आता बघा उदाहरणामध्ये काय सांगितलंय, उदाहरण गंगा हा शब्द आहे, गंगा. हा अनुस्वाराच्या पुढचं कोणतं अक्षर आहे रे, अनुस्वाराच्या पुढचं अक्षर नीट बारकाईने लक्ष द्या, गा आहे. अनुस्वाराच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, गा. हा मग आता इकडे लक्ष द्या, हे अनुस्वार निघून जाईल आणि ह्या अनुस्वाराच्या बद्दल काय येईल, ह्या पुढच्या अक्षराच्या गटातील, ह्या गाच्या गटातील काय येईल, अनुनासिक येईल. मग गाच्या गटातील अनुनासिक कोणता आलाय, हा न आलाय, न. कळालं, लक्षात आलं का. ओके. पुढचं उदाहरण आहे चंचल. आता ही बघा, इकडे लक्ष द्या, अनुस्वार कशावर आलाय, अनुस्वार आलाय हा चवर, बरोबर. हा ह्या चच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, परत चचे, चच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, च आहे. हा आता काय येणार आहे, ह्या चच्या बद्दल, ह्या अनुनासिकाच्या बद्दल काय येणार आहे, ह्या चच्या गटातील अक्षर येणार आहे. ह्या चच्या गटातील आता अनुस्वार गेला. आता अनुस्वार गेल्यानंतर अनुस्वाराच्या बदल्यात कोणतं अक्षर आलं, ही ह्या चच्या गटातील ही न अक्षर आलं आहे. ओके. अशा प्रकारे परस्वराने लिहिता येतं. आता बघा संत, तच्या गटातलं अक्षर कोणतं पाहिलं होतं आपण, तच्या गटातलं अक्षर आता स वर अनुस्वार आहे आणि पुढचं अक्षर कोणतं आहे, तय. पुढचं अक्षर कोणतं आहे, ही तय. आणि ह्या तच्या गटातलं आपल्याला काय करायचं आहे, अनुनासिक पाहिजे. तच्या गटातलं अनुनासिक कोणतं आहे, ही नय, न रे नराचं, म्हणजे ही अनुस्वार गेला आणि त्याच्याबद्दल अनुनासिक आलं. अनुस्वार गेला आणि त्याच्याबद्दल अनुनासिक आले. आता बघा शिंदे हा शब्द आहे. हे शिंदे ही काय, अनुस्वाराच्या अगोदर कोणतं आहे, अनुस्वाराच्या नंतर कोणतं अक्षर आहे, बघा अनुस्वाराच्या नंतर अक्षर आहे द. कोणतं अक्षर आहे, द. हा आणि आता काय होणार, ह्या दच्याच गटातलं आपल्याला काय करायचं आहे, अनुनासिक पाहिजे. दच्या गटातलं अनुनासिक कोणतं आहे, ही न रे नळाचं. ही काय आहे, न रे नळाचं, म्हणजे अनुस्वार गेला आणि अनुस्वाराच्या बद्दल अनुनासिक आलं, ह्याला म्हणते तर परसवर्ण. ह्याला काय म्हणते, परसवर्ण. बंब, बघा बंब. आता ह्याच्यामध्ये बंबमध्ये बच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, अनुस्वाराच्या पुढचं अक्षर बचे. हा मग हे अनुस्वार जाणार आणि ह्या अनुस्वाराच्या बदल्यात कोणतं अक्षर आलंय, ही म आलंय, बंब. अशा प्रकारे ह्याला म्हणते परसवर्णाने लिहिणे. काय म्हणते त्याला, परसवर्णाने लिहिणे. याच्यावर बारकाईने लक्ष द्या, काळजीपूर्वक अभ्यास करा, समजून घ्या, कारण याच्यावर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत. पोलीस भरती म्हणा किंवा TET मध्येही सरासरी ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो. त्याचप्रमाणे शालेय शिष्यवृत्ती आता सर्व
ह्या सर्व शालेय शिष्यवृत्तीमध्ये एक का होईना प्रश्न याच्यावर 100% विचारला जातोय. बघा आता महत्वाचं काय हा मग सांगितलं तुम्हाला महत्वाचं काय य र ल व काय येतं अर्धस्वर आहेत आणि ह्या अर्धस्वरापूर्वी ह्या अर्धस्वरापूर्वी म्हणजे य र ल व पूर्वी जर अनुस्वार आला तर त्याच्याबद्दल परसवर्ण लिहिता येत नाही. त्याच्याबद्दल परसवर्ण लिहिता येत नाही. त्याच्या फक्त काय करावं लागतो शीर्षबिंदू द्यावा लागतो. काय करावा लागतो शीर्षबिंदू द्यावा लागतो. बघा एक लक्ष द्या. मग आता उदाहरण काय आहे शीर्षबिंदू द्यायचं बघा एक लक्ष द्या. उदाहरण सांगतो तुम्हाला याच्यावर ही बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. अपवादावर जास्त प्रमाणात प्रश्न येत असतो ही बी लक्षात ठेवायचं. बघा एक लक्ष द्या. सिंह हा शब्द आहे बघा सिंह अनुसार खूप मोठा लिहिला आहे मी पण लक्षात येण्यासाठी लिहिलाय बघा सिंह. बघा आता अनुसाराच्या पुढे अक्षर कोणतं आहे ह आहे. मग ह हे परस्वव्यंजन गटातील आहे का नाही. बघा एक लक्ष द्या ह हे परस्वव्यंजन गटातील नाही. बघा त्यामुळं याला परसवर्णाने लिहिता येणार नाही. हे आहे असंच फक्त काय करायचं याचा शीर्षबिंदू द्यायचा म्हणजे अनुस्वार द्यायचा. बघा काही लेखकांनी पूर्वीच्या सिंह हा शब्द परसवर्णाने असा लिहिलाय बघा कोणता कसा सिंह. सिंह हा शब्द होत नाही परंतु थोडासा त्याचा उच्चार होतोय बघा. कशाचा वचा काय होतोय थोडासा उच्चार ह्या अनुस्वारासारखं होतोय. पूर्ण होत नाही काय होतोय फक्त थोडा होतोय. थोडा होत असल्यामुळं ह्या वला काय म्हणून ओळखलं जातं बघा. ह्या वला अर्धानुनासिक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही लक्षात असून तुमच्या वला काय म्हणून ओळखलं जातं अर्धानुनासिक म्हणून ओळखलं जातं. आता बघा आणि दुसरा एक शब्द लिहितो मी. दुसरा शब्द आहे संयम. कोणता शब्द आहे संयम. कोणता शब्द आहे संयम. बघा अनुसार बघायसारखाच मोठा दिलाय लक्षात आलं पाहिजे. आता अनुसारच्या नंतर अक्षर कोणतं आहे येरे गायचा आहे. येरे गायचा हा परस्वव्यंजन गटातील आहे का नाही. परस्वव्यंजन गटातील नसल्यामुळे काय करायचं याच्याबद्दल अनुस्वार अनुनासिक नाहीच कारण याच्याबद्दल अनुनासिकच नाही फक्त 5च अनुनासिक आहेत. ही फक्त परस्वव्यंजन गटातील. मग काय करायचं याच्याबद्दल काय करायचं फक्त काय करायचं शीर्षबिंदू द्यायचा. परंतु याच्यातही उदाहरणात बघा याच्यामध्ये सुद्धा काही लेखकांनी पूर्वीचं संयम हा शब्द परसवर्णाने असा लिहिला होता बघा. कसा बघा संयम कसा लिहिला जातो संयम. बघा असाही उच्चार वाटतोय परंतु परफेक्ट उच्चार वाटतोय का नाही. अर्धा उच्चार वाटतोय बरोबर आहे अर्धा उच्चार संयम. बघा एक लक्ष द्या हा संयम म्हणजे मगा सांगितलेलं व आणि हे खाली सांगितलेलं य हे दोन्ही स्वर व्यंजन हे काय करते अर्धानुनासिकाचं काम करते. ती काय करते अर्धानुनासिकाचं काम करत असते. त्यामुळे ही लक्षात ठेवायचं बघा. ओके आता पुढचं पाहिजे आपल्याला. आता वर्णांचे उच्चारस्थाने सर्वात महत्वाचा घटक आपल्याला पाहिजे. का कोणता पाहिजे आहे वर्णांचे उच्चारस्थाने. बघा एक लक्ष द्या वर्णांचे एकूण 10 उच्चारस्थाने आहेत. वर्णांचा उच्चार हा तोंडावाटे निघतो आणि तोंडावाटे निघत असताना विशिष्ट अवयवाचा त्या वर्णापुरता जास्त भर दिला जातो. त्यामुळे त्याला त्या अवयवामधून ज्या अवयवामधून जास्त उपयोग केला जातो त्याच अवयवाचं काय दिलेलं आहे नाव दिलेलं आहे. बघा मग नाव कोणतं दिलं बघा एक लक्ष द्या. मग सांगितल्याप्रमाणे वर्णाचे किती उच्चारस्थान आहेत वर्णांचे 10 उच्चारस्थान आहेत. किती आहेत 10 उच्चार स्थानं आहेत. आणि तोंडातल्या विशिष्ट घटकापासून ज्याच्यावर ही होतो म्हणून त्याला काय म्हणून ओळखलं जातं त्याच्यावर जास्त भर दिला जातो. त्याचं उच्चार स्थान तिथं निश्चित केलं जातं. बघा एक लक्ष द्या. आता कोणतं आहे बघा एक लक्ष द्या. आता कंठे म्हणजे काय आपल्याला कंठ असतो ना कंठ आहे का नाही. आपल्याला काय असतो कंठ असतो आहे का नाही. प्रत्येकाला कंठ असतो का नसतो. कधी कंठ फुटतो आपला कंठ फुटत सुरुवातीलाच रडायला लागल्यानंतर आहे का नाही. जलावल्यानंतर रडले की कंठ फुटला म्हणायचं आहे का नाही. लक्षात आलं ओके. आता कंठ म्हणजे काय कंठातून निघणाऱ्या उच्चारांना कंठे म्हणून ओळखलं जातं. बघा पहिलं कचा गट आहे बघा. कचा गट कोणता आहे हा लक्षात ठेवा. कचा गट हा पूर्ण कचा गट आहे क ख ग घ न
हा पूर्ण गट कंठ म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे असणारे हे दोन सुरुवातीचे स्वर अ आणि आ हे सुद्धा कंठमध्ये मोडतात आणि त्याचप्रमाणे आहा हा विसर्ग एक हा कंठमध्ये मोडला जातो आणि शेवटचा असणारा हा ह हा महाप्राण सुद्धा कंठामध्ये मोडला जातो. एकदम बारकाईने लक्ष द्या. कचा गट कंठ म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवायचे कंठ कचा गट, कंठ कचा गट, कंठ कचा गट. ओके. हा आता पुढचा पाहिजे आपल्याला तालव्य. तालव्य म्हणजे काय? टाळूतून उच्चार निघणारे शब्द. टाळू माहिती ना? हा टाळूतून उच्चार निघणारे शब्द म्हणजे काय असते तर तालव्य असते. म्हणजे चचा गट आहे ना, च छ ज ज बघा उच्चार कुठून निघतोय? टाळूतून निघतोय. त्यामुळं या गटांना काय म्हणून ओळखलं जातं? तालव्य म्हणून ओळखलं जातं. क्रमवारी श्रेणी बघा, मी मांडणीची एकदम व्यवस्थित केलेली आहे की कच्या नंतर च येतो, मग ते कोणत्या गटात मोडतो? इकडं तालव्य गटात मोडतो. त्यामुळं लक्षात ठेवायची ह्या गोष्टीसाठी मी याची मांडणी एकदम व्यवस्थित केली. आणि परत ह्या स्वराची सुद्धा मांडणी बघा, अ आ नंतर इ ई येतो, म्हणजे हे कशामध्ये आहे? तालव्यमध्ये. बघा आता एक लक्ष द्या, उष्म्यातला एक आला बघा, एकदा लक्ष द्या. उष्म्यातला कोणता आला? एक ह्याच्यामध्ये आला, ही ध्यानात ठेवा. उष्म्यातला एक श आला, हा श कशात आहे? तालव्यामध्ये. आणि आणखी एक आला कशातला? आर्ध स्वरामधला ये आला. बघा क्रमगत कशी येते ती बघा, ही बी ध्यानात ठेवा. पहिल्यांदा सुरुवातीला श आलाय, कशातला? हे हो तालव्यामध्ये. शरे शामृगाचा हा तालव्यामध्ये आलाय उष्म्यातला, आणि येरे गाईचा हा आर्ध स्वरामधला अशा प्रकारे आलाय. एक महाप्राण वरतीच आला ख मध्ये, ही बी ध्यानात ठेवा. आता पुढचं आहे मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय? बघा एक लक्ष द्या. मूर्धन्याचा अर्थ होता ठोका टाकल्यावर. मूर्धन्याचा अर्थ काय होतो? ठोका टाकल्यावर. बघा आता ट ठ ट ठ न कसं उच्चार होतोय? ठोका टाकल्यावाने. त्यामुळे याला म्हणतात मूर्धन्य. मूर्धन्यमध्ये कोणता आहे बघा? रुरे ऋषीचा आहे. कोणता? रुरे ऋषीचा. रुरे ऋषीचा हा स्वर आहे आणि टचा पूर्ण गट ह्या मूर्धन्यमध्ये मोडतो. बघा तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे आता ह्याच्यामध्ये पहिल्या देवाच्या तालव्यामध्ये शरे शामृगाचा चालता, आता शरे षटकोनाचा ह्याच्यामध्ये आला. बघा बघा कशी क्रमावर येते तर वरी तालव्यामध्ये येरे गाई चालता, आता मूर्धन्यामध्ये काय आलाय? र रे रवीचा आलाय. बघा अशा प्रकारे काय झाले की क्रमगत येतात खाली खाली खाली. बघा उभी मांडणी. लक्षात आलं? मूर्धन्य झालं. आता आपल्याला पुढचं पाहिजे दंत्य. दंत्य म्हणजे दाताचा उच्चार करता वेळी ज्या वर्णाचा उच्चार करता वेळी दाताला काय होती? जिभेचा स्पर्श होतो, त्याला म्हणतात दंत्य. दंत्यमध्ये बघा, दंत्यमध्ये त थ द ध द बघ जीभ कशी त्या दातावर नाचली जाते, नाचते, म्हणून ह्याला काय म्हणतात? दंत्य म्हणतात. त्यातलं बघा यातले हे आले तर परशिव्यंजन गटातली त थ तचा गट, आणि ह्याच्यामध्ये स्वर आलाय लू, आणि बघा तिसरा अक्षर आला आता परशिव्यंजन गटातलं कोणतं? सॉरी उष्म्यातलं तिसरं अक्षर कोणतं आहे? स. बघा कसे क्रमगत आले ती वरचे श स श, ही तीन स्वर काय आले तर असे क्रमगत आलेले आहेत. म्हणजे तालव्य श, मूर्धन्य श आणि दंत्य स. ओके, अशा प्रकारचे. त्याच्या पुढचं बघा अर्ध स्वर कसे आले तर तालव्य तालव्य य, परत मूर्धन्य र आणि दंत्य ल. बघा कसे क्रम आले तर. लक्षात आलं का? या ठिकाणी इथं उष्मी संपले सारे आणि तालव्य सुद्धा सॉरी ही अर्ध स्वर सुद्धा संपले. बघा परत मूर्धन्यमध्ये एक स्वतंत्र वर्ण आला, म्हणजे वरचे पुढचे संपले, फक्त राहिला कोणता? अर्ध स्वर म्हणला फक्त वर राहिलाय, आणि हे वला विशिष्ट स्थानी, हे म्हणजे बाकीच्यामध्ये मिसळत नाही, त्याचं उच्चारच स्थान वेगळे. लक्षात आलं? ओके. आता बघा ओठे. ओठे म्हणजे काय? ओठाने स्पर्श करा. प फ ब भ म. उच्चार करता वेळी ओठाचा काय होतोय? एकमेकावर काय होतोय? आपटले जाते, एकमेकावर काय होते? स्पर्श केला जातोय. त्यामुळे ह्याला म्हणतात ओष्टे. काय म्हणते त्याला? ओष्टे. आता ओष्टे किती वर्ण येतं? पचा गट पूर्ण ओष्टेमध्ये मोडतो. पचा गट कुठं मोडतोय? ओष्टेमध्ये मोडतोय. बघा इकडे लक्ष द्या. प फ ब भ भ म. ओके, आणि दोन स्वर असणारे उ आणि रू हे कशात आहेत? हे ओष्टेमध्ये आहेत. ही बारकाईने लक्ष द्यायचे. आता पुढचं पाहिजे आपल्याला कंठ ओष्टे. बघा
आता एक लक्ष द्या, जवळजवळ आता काही थोडकेच काय झाले तर व्यंजन शिल्लक राहिले तर, नाही तर व्यंजन जवळजवळ संपलेत आले. आता कंठओष्ठे, कंठओष्ठेमध्ये कोणते आहेत बघा. कंठओष्ठेमध्ये ह्या कंठओष्ठेमध्ये आहेत ओ आणि औ. ओ आणि औ. बघा कंठ म्हणजे कंठ आणि ओठ, ओठाचं काय होतंय चंबू होतोय बघा. ओ औ. आणि उच्चार कशातून निघतोय, कंठातून निघतोय. आणि अ इंग्रजीतून आलेला स्वर म्हणजे कोणता आहे, अ. हे एवढे स्वर काय ह्यात मोडतात आपल्याला, ह्याच्यामध्ये कंठओष्ठेमध्ये मोडतात. लक्षात आलं. ओके. आता पुढचं बघा, कंठ तालव्य. कंठ आणि टाळू यांचा उच्चार करता कंठ आणि टाळू ह्या दोन अवयवांचा एकत्रित उच्चार होतो, म्हणून काय म्हणतो याचा काय होतं उपयोग होतो, म्हणून ह्याला म्हणतात कंठ तालव्य. बघा कंठ तालव्यामध्ये बघा, कंठ तालव्यामध्ये ए आणि ऐ बघा उच्चार कुठं होते, ए ऐ. टाळू आणि कंठ याचा मध्ये उच्चार होते. आणि इंग्रजीतून आलेला कोणता आहे, इंग्रजीतून आलेला हा या. ह्या असे एवढे काय कशात मोडतात, कंठ तालव्यामध्ये मोडतात. पुढचा पाहिजे दंतओष्ठे. मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अर्ध स्वरामधला फक्त एकच असा आहे वर्ण आहे की तो कशात मोडतोय, दंतओष्ठेमध्ये मोडतोय. कशामध्ये मोडतोय, दंतओष्ठेमध्ये. आणि याचं सेपरेट स्वतंत्र काय त्याचं उच्चारस्थान आहे. बघा लक्षात आलं का. ओके. तो कोणता वर्ण आहे, दंतओष्ठे. हे ध्यानात ठेवायचा. फक्त अर्ध स्वरामधला फक्त एवढा आहे. बघा इतकी जबरदस्त मांडणी मी ह्याच्यामध्ये केलेली आहे की सर्वांच्या एकदम अगदी लक्षात राहील अशा स्वरूपाची. कुणीकडे एकूणकडे मांडणी केलेली नाही, त्यामुळं बारकाईने ह्याचा अभ्यास करायचा आहे. आणि आता शेवटचा एक वर्ण आहे म्हणजे नासिक्य. नासिक्य म्हणजे काय, नाकातून उच्चार आहे. कशातून उच्चार आहे, नाकातून. नाकातून आ फक्त कायचा, अनुस्वाराचा म्हणजेच अंगठी. काय उच्चार होतोय, अंगठी. बघा अ म्हणजे याला म्हणते अनुनासिक. फक्त नासिक्य म्हणला, सॉरी अनुनासिक नाही म्हणजे त्याला नासिक्य उच्चारस्थान त्याचं काय आहे, नासिक्य आहे. आणि एकमेव त्यातला ही काय आहे, हा ॲ आहे. अशा प्रकारे उच्चारस्थान संपले. आणि आणखी एक उच्चारस्थान राहिले बघा, कोणतं बघा, एक लक्ष द्या, तालव्य आणि दंत तालव्य. ह्यातलं तालव्य पाहिलं आपण, दंत तालव्य पाहिलं नाही. ह्या दंत तालव्यामध्ये सुद्धा काय येतं, हेच तालव्यातले अक्षर येतं, फक्त स्वर नाहीत, फक्त व्यंजन येतं. कोणते कोणते, च छ ज झ हे काय येतं, व्यंजन येतं. आणि ही व्यंजन आपल्याला काय करायची तर, हीच व्यंजन ह्याचं तालव्य. बघा एक लक्ष, तालव्यामध्ये 30 आणि दंत तालव्यामध्ये 30. मग नेमके आलेले तालव्य आहेत का दंत तालव्य, आपल्याला विचारले तालव्य आहेत का दंत तालव्य, हे कसं काय लक्षात येणार. हा ते ओळखण्यासाठी एकदम सोपी आणि सर्वात एकदम मस्त ट्रिक सांगणार तुम्हाला. फक्त बारकाईने लक्ष द्यायचं तुम्ही. फक्त काय करायचं, फक्त बारकाईने लक्ष द्यायचं. तालव्य कशाला म्हणायचं बघा, शब्द तालव्य म्हणजे काय शब्द. आता कसे ओळखायचे हे तर बघणार आहेत आपण. आता बघा शब्द वाचा, शब्द वाचा बरे. हा कोणता आहे, जन्म शब्द आहे. कोणता शब्द आहे, जन्म शब्द आहे. जनमत. बघा वाचता वेळीच आपल्याला फक्त ये रे गाईचा उच्चार होतोय. कशाचा उच्चार होतोय, ये रे गाईचा उच्चार करावा लागतोय. बघा जनमत, लक्षात आलं का. हा जनमत कसा तयार झालाय, हे ये रे गाईचा उच्चाराने तयार झालाय. बघा हे जनमत, जनमत कसं तयार झालाय, हो जनमत. ये रे गाईचा उच्चार करावा लागतो. आणि ज्या अक्षराचा उच्चार करता म्हणजे कोणते, च छ ज झ बरं काय, यातल्या ह्या 4 अक्षरापैकी जर उच्चार करता वेळी ये रे गाईचा जोडून जर आला उच्चारला त्या अक्षराला, तर त्याला म्हणायचं तालव्य. त्याला काय म्हणायचं, तालव्य. बघा हा शब्द आहे बघा, परत कोणता शब्द आहे, जग. कोणता शब्द आहे, जग शब्द आहे बघा, जग. हा आपण जग म्हणतो का, नाही जग म्हणतो. जग ये रे गाईचा उच्चार करतो नाही, कशाचा उच्चार केला इथं, ये रे गाईचा उच्चार केला आहे, त्यामुळे याला काय म्हणते तर ये रे यज्ञाचा उच्चार केला आहे, त्यामुळे म्हणते त्याला जग. जग जग ये रे गाईचा उच्चार करता वेळी ह्याचा उच्चार होत असल्यामुळे ह्याला काय म्हणतात, तालव्य म्हणून ओळखलं जातं. आता बघा ज्या शब्दाचा उच्चार करता वेळी य आ हे जी स्ट्रिक दिली, ज्या शब्दाचा उच्चार करता वेळी काय ये या अक्षराचा उच्चार होतो ते शब्द काय असतात, सारे तालव्यामध्ये मोडतात. बघा आता तालव्य पाहिले, तालव्य लक्षात आले साऱ्यांच्या. हा आता आपल्याला पाहिजे दंत तालव्य. आता दंत तालव्य म्हणजे बघा जहाज हा शब्द आहे, जहाज. आता ह्याला ये रे गायचं जोडून बघा बरं. बघा मी जोडून दाखवतो तुम्हाला.
जहाज. जहाज असतं का रे पुढं? जहाज शब्द होतो का? जहाज हे जहाज शब्द होत नाही. बघा एक लक्ष द्या, जहाज शब्द होत नाही, जहाज म्हणतो आपण. काय म्हणतो शब्द? जहाज म्हणतो. जहाज. कोणता शब्द वापरतो? जहाज. बघा कोणता शब्द वापरला? जहाज शब्द वापरला. बघा एक लक्ष द्या. आणि दुसरा शब्द आहे झरा. कोणता शब्द आहे? झरा. हा बघा झरा. झरा म्हणतो का? ये गायचं जोडतो का? नाही, झरा म्हणतो. झरा. बघा उच्चार करता वेळी फक्त काना जोडल्यासारखा उच्चार होतोय. कसा उच्चार होतोय? काना जोडल्यासारखा उच्चार होतोय. म्हणजेच कानाचा उच्चार होत असेल तर ते शब्द दंत तालव्य म्हणून ओळखायचे. काय म्हणायचं? दंत तालव्य. एकदम सोपी ट्रिक आहे ह्याच्यामध्ये. तालव्य ओळखायचे, दंत तालव्य. बऱ्याच परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न जास्त विचारला जातो. वरील शब्द दिला जातो एक तुम्हाला, म्हणजे आता समज जहाज हा शब्द आहे, जहाज शब्द दिला ओळखा, हे तालव्य का दंत तालव्य. मग कसा ओळखायचा? काना लागत असेल तर दंत तालव्य, आणि नुसतं ये रे गायचं लागत असेल तर जोड शब्द येऊ, म्हणजे ये हा जोडून जर शब्द येत असेल त्या शब्दाला च छ जला, तर ते म्हणायचं तालव्य. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण पाहिजे. बघा आता शेवटचा मुद्दा पाहिजे आपल्याला, जोडाक्षरे व त्यामधील स्वर, व्यंजन आणि एकूण वर्ण शोधणे. याच्यावर सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारायला लागले, तर त्यामुळं बारकाईने लक्ष द्या. हा सतत घटक एकदम अतिशय महत्वाचा आहे. कोणता? बघा एक लक्ष द्या. हा जोडाक्षरे आणि त्यातील काय ओळखायचे? स्वर ओळखायचे, व्यंजन ओळखायचे, आणि एकूण किती वर्ण आहेत ती ओळखायचं. काय ओळखायचं? एकूण वर्ण किती आहेत ते ओळखायचं. हे आपल्याला आता पाहिजे. बघा आता एक लक्ष द्या. हा कृष्णाष्टमी शब्द आहे. कोणता शब्द आहे? बघा कृष्णाष्टमी शब्द आहे. कृष्णाष्टमी. हा, आणि या शब्दामध्ये प्रश्न, ह्या कृष्णाष्टमी या शब्दावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय. बघा कृष्णाष्टमी शब्द हा, याच्यामध्ये व्यंजन किती, हा असे प्रश्न विचारतात. पण आपल्याला यात व्यंजन किती, स्वर किती आणि एकूण वर्ण म्हणजे मूलध्वनी किती, ही सारच आपल्याला ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहिजे. बघा आता मग काय करायचं? ह्याची फोड करायची. हे शब्द कसं तयार झाला? बघा क झाला, त्याला रू, खालून जो रफार दिसतो ना तुम्हाला, तो रू ऋषीचा असतो, तो र नसतो बरं का. हे स्वर नाही, हा व्यंजन नाही, हे स्वर आहे. बघा शार्द. ओके, श आर्ध आहे ही. बघा श आर्ध आहे. श कसं आहे? ही आर्ध शे. परत ही न. बघा ही सारे ह्यातले अक्षर काय असते? तर अर्धे अर्धे असते. का नाही म्हणून आला. श परत अर्ध आहे. परत ट सुद्धा अर्ध आहे, कारण त्यातला आपण काय काढलाय? हा अ बाजूला काढलाय. आणि हा काय झालं? परत घेतलं ही म, परत म, आणि मला काय? वेलांटी. बघा मोजा बरं अक्षर मोजा. किती अक्षर आले? बघा एक लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मूलध्वनी किती आले? सारे 10 आले. किती आले? 10 आले. आता आपल्याला ह्यातले फक्त काय पाहिजे? तर आपल्याला ह्यातले फक्त व्यंजन पाहिजे. मग व्यंजन पहिले एक क, परत श, परत ही न, परत ही श, परत ही ट, परत ही म. बघा कोणते कोणते येतं? क, श, न, श, ट आणि म. हे काय येतं? एकूण व्यंजन आहेत. हे काय येतं? एकूण व्यंजन. मग किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. किती व्यंजन आहेत सारे? आता मूलध्वनी किती येतं? 10, आणि स्वर किती आहेत? 4, आणि व्यंजन किती येतं? 6. लक्षात आलं? हा, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला. ह्या कृष्णाष्टमीवरच लक्षात ठेवा. हा, मी जेवढे 3 उदाहरणं दिलेत ना आता, ह्या 3 उदाहरणावर प्रश्न विचारले जातात. ओके. हा, पुढचं बघा आता एक लक्ष द्या. आता राष्ट्रपती हा शब्द आहे. राष्ट्रपतीची फोड करायची आपल्याला. आता कशी करायची बघा, एक लक्ष द्या. राष्ट्रपती मोजा बरं अक्षर. आपण केली खाली फोड. इथं अक्षर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. याच्यात किती येतं अक्षर? 10 अक्षर येतं. परंतु इकडे लक्ष द्या, यातले फक्त आपल्याला काय पाहिजे? तर व्यंजन पाहिजे. आता व्यंजन बघा, ह्यातलं र ही व्यंजन आहे, परत श व्यंजन आहे, परत ट व्यंजन आहे, परत ही र व्यंजन आहे, परत प व्यंजन आहे, आणि ही त व्यंजन आहे. एवढेच व्यंजन आहेत. म्हणजे किती येते? 1 2 3 4 5 आणि 6 व्यंजन येतं. लक्षात आलं? हा, मूळ स्वर किती येतं? मूलध्वनी 10, परत स्वर किती येतं? 4. आणि महत्वाचे विचारतात आपल्याला, फक्त विचारतात काय माहिती आहे का आता परीक्षेला?
फक्त विचारतात आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये एकूण व्यंजनं किती व्यंजनं आहेत? 6 व्यंजनं आहेत, ही बी लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न आहे, हा बऱ्याच परीक्षेला प्रश्न विचारला आहे बघा. लक्ष्मीनारायण हा शब्द आहे बघा. बघा आता ह्याचा विग्रह कसा करायचा आहे? ह्या लक्ष्मीनारायण शब्दाचा विग्रह बघा असा केला आहे विग्रह. माझं अक्षर किती येतं बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 अक्षर आहेत ह्याच्यामध्ये लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये. आणि त्यातले फक्त आपल्याला शोधायचे काय? फक्त व्यंजन. कारण परीक्षेला फक्त काय विचारतात? व्यंजन विचारतात. पहिलं ल एक व्यंजन आहे, परत क आहे, परत श आहे, परत म आहे, ओके, परत न, परत र, परत काय य न. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 याच्यामध्ये किती एकूण व्यंजन किती येतं? 8 व्यंजनं आहेत. मूलध्वनी किती आहेत? मागं मोजले आपण 14. बघा स्वर किती येतं? 6 आणि व्यंजन किती येतं? 8. म्हणजे आपल्याला विचारतात काय? व्यंजन. आणि ही व्यंजन आपल्याला लक्षात आलं पाहिजे. व्यंजन किती येतं? 8 व्यंजनं आहेत. ओके, अशा प्रकारे हे वर्णमाला प्रकरण संपलं. या वर्णमाला प्रकरणामध्ये आपण भाग 2 मध्ये व्यंजन पाहिले, व्यंजनाचे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याचप्रमाणे व्यंजनाचं आपण विश्लेषण केलं, त्याचप्रमाणे आपण परसवर्णाने कसं लिहायचं हे बघितलं, त्याचप्रमाणे दिलेल्या अक्षरातून आपण काय केलं की त्यातले आपण व्यंजन कसे ओळखायचे हे सुद्धा पाहिलं. अशा प्रकारे भाग 2 हे प्रकरण संपलं. पहिल्या भागाला तुम्ही खूप रिस्पॉन्स दिला, खूप प्रतिसाद दिला आणि खूप मला सबस्क्राईब मिळाले. मला अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद तुमच्याकडून मिळाला आहे आणि असाच प्रतिसाद तुम्ही देत राहा. त्यासाठी मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणि नवीन क्लुप्त्या आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगेन. त्यामुळे इथे हे संपलं. धन्यवाद. आता फक्त तुम्ही आवडला असेल, तुम्हाला चांगलं बरं वाटलं असेल तर काय करा? लाईक करा, परत शेअर करा, बाकीच्या मित्राला शेअर करा. बघा जिथं जे परीक्षा ज्या मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि त्यांच्याकडे जर हा व्हिडिओ गेला तर त्यांनाही यातलं लक्षात येईल, त्यांना समजन. अशाप्रमाणे त्यांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, विचारा, मला सांगा की सर असं ही कळाला नाही मुद्दा, तो कळाला नाही मुद्दा, किंवा हा मुद्दा आवडला तुमचा, तो मुद्दा आवडला, अशी मला काय करा? कमेंट करा. त्यामुळे मला हे काय होईल? तुमच्या रिस्पॉन्स दिल्यामुळे मला हे अनेक उत्साह येईल आणि मी अनेक काय करीन? व्हिडिओ तयार करून तुमच्यासाठी पाठवील. त्याचप्रमाणे तुम्ही काय करा की अशा प्रकारे मला साथ द्या. फक्त एवढीच अपेक्षा आहे माझी. धन्यवाद. भेटूत आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.